पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झालेले आहेत। पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। एनडीए बैठकीच्या आधी लोकसभा भंग करण्याची औपचारिक माहिती ते देणार आहेत। तर सत्ता स्थापनेसाठी आता दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राष्ट्रपती भवनमध्ये दाखल झालेले आहेत। पंतप्रधान पदाचा राजीनामा ते आता राष्ट्रपतींना सुपूर्द करणार आहेत। एनडीए बैठकीच्या आधी लोकसभा भंग करण्याची औपचारिक माहिती ते देणार आहेत। एक मोठी घडामोड सध्या दिल्लीमधून आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राष्ट्रपती भवनमध्ये दाखल झालेले आहेत। पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यासाठी पंतप्रधान हे आता राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झालेले आहेत। दृश्य आपण बघतोय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कॅबिनेट बैठक केली। परंपरेनुसार आणि बाय कन्व्हेन्शन एक अशी पद्धत आहे की पंतप्रधान ज्यावेळी राजीनामा द्यायला जात असतात निवडणुकीनंतर त्यापूर्वी एक शेवटची कॅबिनेट बैठक होते। ही कॅबिनेट बैठक म्हणजे इन्कम्बंट कॅबिनेटची बैठक असते। त्यामुळे या मंत्रिमंडळात धोरणात्मक निर्णय होत नाहीत, परंतु केवळ एक प्रकारे औपचारिकता म्हणून पंतप्रधानांना निरोप देण्यात येतो। सर्व मंत्री एकमेकांना निरोप देतात, शुभेच्छा देतात आणि त्यानंतर एक प्रकारे ठराव म्हणून संयुक्तपणे मंत्रिमंडळ बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यासाठी जात असतात। आता राष्ट्रपतींकडे अधिकृत प्रक्रियेचा भाग म्हणून मोदींनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे। त्यानंतर मग नव्याने दावा करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा सर्वाधिक मोठ्या पक्षाचे नेते, भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या घटक पक्षांच्या पाठिंब्यासह आजच दावा करण्यासाठी जाऊ शकतात अशी माहिती मिळते। आणि त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत आज एनडीएच्या सर्व नेत्यांची बैठक होणार आहे। एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी एकदा मोदींना पाठिंबा दिला की त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शपथविधीचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो आणि त्याबाबतच्या सगळ्या घडामोडी आज दिल्लीत घडणार आहेत। आज एनडीएच्या बैठकीमध्ये याविषयीचा ठराव होऊ शकतो, निर्णय होऊ शकतात। त्या दरम्यान नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू काय भूमिका घेतात याविषयी वेगवेगळे अंदाज वेगवेगळे व्यक्त केलेले जातात, वेगवेगळं विश्लेषण केलं जाते। परंतु आता भारतीय जनता पक्षाला खात्री आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी होतील आणि भाजपच्या वर्तुळातून असं म्हटलं जाते। तर आता मोदी राजीनामा देतात अधिकृत प्रक्रियेचा भाग म्हणून। धन्यवाद सोमेश, संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट दिवसभरामध्ये तुमच्याकडून घेत राहू। या बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची। ब्रेक नंतरचे अपडेट अश्विन सोबत पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।